तर एका त्रस्त भिक्षूचा संघर्ष आणि माशांचा एक रहस्यमय कळप, ह्या दोन अगदी वेगळ्या गोष्टींमध्ये काय संबंध असू शकतो? आज आपण एका खूप जुन्या प्राचीन कथेमधून इच्छेच्या म्हणजे डिझायरच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात डोकावणार आहोत. आणि एक गोष्ट नक्की, ही कथा आपल्याला विचार करायला लावेल. हे कोडं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, नाही का? बघा, एका बाजूला आहे एक भिक्षुक जो स्वतःच्याच मनातल्या आध्यात्मिक संघर्षात अडकलाय, आणि दुसऱ्या बाजूला माशांचा एक विचित्र रहस्यमय कळप. आता ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी एकत्र येऊन इच्छेबद्दलचे गहन सत्य कसं उलगडतात हेच आपल्याला आज बघायचंय. चला तर, आपली कथा सुरू होते एका अशा पवित्र ठिकाणी जिथे फक्त आणि फक्त सत्य बोललं जातं. आणि इथेच एका भिक्षूच्या कबुली जबाबात आपल्याला मानवी मनाच्या एका खूप मोठ्या संघर्षाची ओळख होते. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. जेतवनातलं सत्य सभागृह, सगळीकडे शांतता, पण त्या शांततेत एक प्रकारचं गांभीर्य आहे. याच वातावरणात एका तरुण भिक्षूला त्याच्या गुरूंसमोर आणलं जातं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसतीये आणि मनात विचारांचं काहूर माजलंय. गुरु त्याला सरळ विचारतायत की तो खरंच आध्यात्मिक मार्गावरून त्याच्या साधनेपासून विचलित होतोय का, आणि तो भिक्षू तो अगदी प्रामाणिकपणे हो म्हणतो. मग येतो खरा प्रश्न, का? आणि त्याचं जे उत्तर आहे ना, तेच या संपूर्ण कथेचं हृदय आहे. किती साधं, सरळ आणि थेट उत्तर. तो म्हणतो, इच्छेच्या गुणामुळे. तो दुसऱ्या कशालाच दोष देत नाही, परिस्थितीला नाही, लोकांना नाही. तो थेट समस्येच्या मुळाशी हात घालतो. ही इच्छाच आहे जी त्याला मागे खेचत आहे. आता ह्या प्रामाणिक कबुली जबानानंतर त्याचे गुरु एक असं रूपक, एक मेटाफर वापरतात जे खूपच शक्तिशाली आहे आणि तितकंच धोकादायक सुद्धा. खरं तर हे रूपकच या संपूर्ण शिकवणीचा केंद्रबिंदू आहे. गुरु म्हणतात की इच्छा ही फक्त एक भावना किंवा विचार नाहीये, ती आहे एका दोन टोकांच्या काटेरी बाणासारखी. विचार करा, असा बाण जो एकदा हृदयात घुसला की त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तो आतल्या आत अजून जखम करतो, तो आतूनच विनाश करतो. किती भयानक कल्पना आहे ही. आणि हे इतकं शक्तिशाली रूपक समजावून सांगण्यासाठी गुरु त्याला थेट उपदेश देत नाहीत. नाही, ते एक गोष्ट सांगतात, एक खूप जुनी गोष्ट ज्यात या काटेरी बाणाचा खरा अर्थ दडलेला आहे. तर आता आपण एका वेगळ्याच काळात एका वेगळ्याच ठिकाणी जातोय. ही कथा आपल्याला त्या भिक्षूच्या समस्येपासून खूप दूर बनारसच्या एका चांगल्या राजाकडे घेऊन जाते. ही एक रूपक कथा आहे, एक ॲलेगरी. पण एक मिनिट, या कथेतला राजा काही सामान्य राजा नाही. तो आहे बोधिसत्व, म्हणजे बुद्धांचं त्यांच्या पूर्वीच्या जन्मातलं एक रूप. याचा अर्थ काय? तर या राजाचं प्रत्येक काम, त्याचं प्रत्येक निरीक्षण हे ज्ञानाने भरलेलं आहे, आणि यामुळेच या कथेला एक खूप खोल अर्थ प्राप्त होतो. तर कथेची सुरुवात होतीये बनारसमध्ये. एक खूप न्यायी आणि चांगला राजा राज्य करत होता, जो बोधिसत्व होता. त्याच्या राज्यात सगळं काही आलबेल होतं, प्रजा सुखी होती. मग एके दिवशी राजा आपल्या सुंदर बागेत फिरायला जातो. तिथे तो एका शांत, सुंदर तलावाच्या काठी येऊन थांबतो. वातावरण एकदम शांत, निसर्गरम्य आहे. राजाच्या मनोरंजनासाठी तिथे असलेले संगीतकार आणि नर्तक आपली कला सादर करायला लागतात. त्यांचं मधुर संगीत आणि सुंदर नृत्य सगळीकडे पसरतं. आणि मग काहीतरी अगदी अनपेक्षित घडतं. त्या संगीताच्या आवाजाने आकर्षित होऊन तलावातले मोठमोठे मासे, कासव सगळे किनाऱ्याजवळ जमा होतात. ते सगळे राजाच्या जवळून जाऊ लागतात, जणू काही तेही त्या संगीताचा आनंद लुटतायत. काय अद्भुत दृश्य असेल ते. हे सगळं विलक्षण दृश्य बघून राजाच्या मनात एक साधा प्रश्न येतो. पण हाच साधा प्रश्न या कथेच्या रहस्याचा केंद्रबिंदू आहे. या माशांच्या विचित्र वागण्यामागे नेमकं कारण काय असावं? राजा आपल्या दरबाऱ्यांना विचारतो, अरे, हे सगळे मासे माझा पाठलाग का करत आहेत? दरबारी लोक लगेच एक सोपं आणि राजाला खुश करणारं उत्तर देतात, महाराज, ते आपल्या स्वामीची सेवा करण्यासाठी येत आहेत. पण खरंच उत्तर इतकं सोपं असेल का? आणि गंमत म्हणजे इथेच ती कथा थांबते. काय झालं पुढे? माशांच्या त्या सेवेचा खरा अर्थ काय होता? गुरु काहीच सांगत नाहीत, कारण मूळ कथा इथेच संपते. आणि खरा धडा, खरी शिकवण याच अपूर्णतेत दडलेली आहे. हो, हे खरे. ज्या प्राचीन ग्रंथात ही कथा आहे, तो ग्रंथ इथेच संपतो. मासेसेवा का करत होते आणि त्याचा त्या काटेरी बाणाशी काय संबंध आहे हे स्पष्ट केलेलंच नाहीये. म्हणजे हे कोडं आपल्यासाठीच सोडलेलं आहे. चला तर मग आपण आतापर्यंत काय काय बघितलं ते थोडक्यात पाहूया. एक भिक्षू आहे जो इच्छेशी झगडतोय. इच्छेला काटेरी बाण म्हटलंय.
आणि एका राजाची गोष्ट आहे ज्यात मासे संगीतामुळे आकर्षित होऊन सेवा करण्यासाठी येतात. आता हे सगळे धागेदोरे एकमेकांना कसे जोडलेले आहेत? तर मग ह्या दोन कथांचा संबंध काय? कदाचित उत्तर असं असू शकतं की ते मासे राजाची सेवा करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या इच्छेपोटी, त्या मधुर संगीताच्या आकर्षणापोटी तिथे आले होते. ज्याप्रमाणे तो भिक्षू आपल्या इच्छेच्या मागे धावत होता, त्याचप्रमाणे ते मासेही आपल्या आकर्षणाच्या मागे धावत होते. ते ज्याला सेवा समजत होते तेच खरं तर त्यांचं बंधन होतं. कदाचित इच्छा ही अशीच असते. ती सेवेच्या, प्रेमाच्या किंवा आकर्षणाच्या रूपात येते, पण शेवटी मात्र हृदयात त्या काटेरी बाणासारखी रुतून बसते. विचार करण्यासारखा आहे नाही का?